अरे तुम्ही रामाच्या नावावर मतं मागितली, तुम्ही बजरंगबलीच्या नावावर मतं मागितली, काय फरक पडला तुम्हाला? प्रभू रामाच्या नावानं फक्त तुम्ही मताची भीक मागितली. पण अयोध्यामध्ये सुद्धा समाजवादी पार्टीचा माणूस निवडून आला. तुमची काय लायकी आहे ते सांगा. तुम्ही रामाच्या राम मंदिर केलं म्हणता, मग जिथं राम आहे त्या अयोध्येमध्ये तुम्ही तुमची जागा निवडून आणू शकला नाही. नरेंद्र मोदी त्या वाराणसी मधून फक्त 1.5 लाखांनी निवडून आले. मागच्या वेळेस 4.5 लाखांनी त्यांनी निवडून आले होते, फक्त यावेळेस 1.5 लाखांनी निवडून आले. का? जनतेने नाकारलेलं आहे, या हुकुमशहाला नाकारलेलं आहे. त्यांच्या बरोबर जे काय पक्ष आहेत त्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यामुळे हे कुठेतरी सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील. परंतु नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू जर इंडिया आघाडीत आले तरच त्यांचं भलं आहे, नाहीतर हे हुकुमशाही लोक त्यांना सुद्धा संपवण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून या हुकुमशहाला संपवण्यासाठी इंडिया आघाडीला साथ दिली पाहिजे आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर जे काही घटक आहेत त्यांचा पंतप्रधान झाल्याशिवाय या देशामध्ये खरी लोकशाही येणार नाही. आम्हाला अभिमान आहे, हे आज आमचे 9 खासदार निवडून आले केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याकडे बघून आले. सामान्य शिवसैनिक झटला, सामान्य शिवसैनिक रक्ताचं पाणी केला, त्यामुळे हे शीट निवडून आले. आम्हाला एकच गोष्टीचं वाईट वाटतंय, कोकणामध्ये तो नारायण राणे यायला ना पाहिजे होता आणि ठाण्यामध्ये तो कोण मस्के, या अवकाश नव्हती, तो माणूस निवडून आला. राजन विचारे साहेबांचा पराभव आमच्या जिवारी लागलेला आहे.